इंधनाच्या बद्दलचं जे काही अरेंजमेंट आहे ते करणं चुकलं आहे म्हणून आता त्यांना असं करावं लागतं निवडणुकांनंतर 5 राज्यातल्या. ते पहिल्यापासूनच चुकत आलं असं माझं मत आहे एकंदरीत. आणि आता इंधनाचं बोलतात ना, मग ह्यांना माहिती होतं वॉर चालू, त्याच्या अगोदर यांना प्रोव्हिजन करता आलं नाही. प्रोव्हिजन करायला पाहिजे होतं ना, त्यांनी प्रोव्हिजन केलेलंच नाही आहे. आणि मग लोकांना कशा प्रत्येक वेटी जरता, तुम्ही गाड्या चालू नका, हे चालू नका, ते चालू नका. हे जे चाललं आहे ना, ज्यापासून भाजपा सरकार आलं आहे लोकांना त्रासच आहे, बाकी काही नाही आहे. हे बोलतात ना की आम्ही प्रगती करतोय, प्रगती काही नाही, अधोगतीकडे चाललं आहे सगळं. पण पंतप्रधानांनी असं म्हटलेलं ही एक प्रकारची देशसेवा आहे म्हणून, मग तुम्ही देशसेवा म्हणून याच्याकडे कसली देशसेवा करायची तेव्हा केली नाही आहे. कोविडच्या काळात लोकांना काय मिळत नव्हतं ते कधी बघितलं नाही, लोकांच्या नोकऱ्या गेल्या ते बघितलं नाही, लोक बेकार झाले ते बघितलं नाही. त्यांना आता देशावर सुटली. हे सरकार ना एकदम फालतू सरकार आहे. तर त्यांना दोष देण्यात काय अर्थ पण नाही आहे. आपण मूर्ख, आपण निवडून देतो, आपण आपल्या पायावर धोंडा मारतो. नाही, हे पंतप्रधानांनी जे बोललं आहे ते तसं चुकीचं आहे. एकाच बाजूने बोलल्यासारखं. सर्वसामान्यांसाठी नियम आहे, मग बाकीच्यांनी त्यांनी स्वतःचे दौरे कमी करावेत ना, स्वतःचे दौरे कमी करावेत. त्यांनी मंत्र्यांच्या ज्या पेन्शनी वगैरे आहेत त्या बंद कराव्यात. बरेचसे असे वायफळ खर्च आहेत जे ते लोक करतात, ते पहिले कमी करतं खूप फरक पडेल. सामान्य माणसाला तर कसं आता ट्रेनमध्ये सार्वजनिक याच्यामध्ये काय हालत आहे आत्ताच कसं कळतं काय आहे ते, आणि त्याच्यानंतर अजून लोड वाढेल. कसं होणार ते? आधीच लोकांचा जीव धोक्यात घालून ते लोक प्रवास करतात, नोकरी धंद्याला जातात. त्याच्यानंतर आता त्यांनी सांगितलं की सोनं खरेदी करू नका 1 वर्ष. 1 वर्ष खरेदी करू, सोनारांची काय हालत होईल, त्यांचा पण धंदा आहे. आणि आता लग्नकार्य आहे तर थोडं तरी सोनं मिडल क्लास माणसाला थोडं तरी सोनं खरेदी करावंच लागतं. तुम्ही एकदमच म्हटलात तर सोनं खरेदी करू तर सोनारांच्या पोटावर पाहिजे ना, त्यांनी काय करायचं? तुम्हाला आता देशसेवेचं एवढं जर हे आहे तर स्वतःपासून सुरुवात करा. आम्ही देशसेवेसाठी सामान्य माणूस कायमचे तत्पर आहोत. तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा, स्वतःच्या मंत्र्यांना आवरा, स्वतःच्या सगळ्या ह्या लोकांना आवर घाला, आपोआप देशसेवा घडेल. तुमची ही जी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम वगैरे जे काय चाललं आहे ते टक्केवारी आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता आणा. खूप पैसा वाचेल, खूप वेळ वाचेल. बरोबर आहे की संसदेमध्ये तुम्ही मांडा की बाबा पब्लिकचं हे करायचं आहे किंवा काय. डायरेक्ट सामान्य माणसावर बोजा हे पडतो ना सगळा. आता लग्न सराई असते, सामान्य माणूस काय करणार? मंगळसूत्र तर बनवावंच लागणार किंवा म्हणजे थोडं तरी काही करावं लागणार. सोनं बनवा, त्याने खरं म्हणजे प्रिकॉशन पहिलीच घेतली पाहिजे होतं. जे त्यांना माहीत होतं हे वार होणार आहे, हे आहे ते, तर त्याच्यामध्ये काही नुकसान होणार आपला. समजा इंधन कमी पडणार आहे किंवा गोल्ड कमी हे होणार. गोल्ड तर आपल्याकडे हे होत नाही, ते बाहेरूनच येतं. तर त्यामुळे त्यांच्यावर त्यांनी पहिलंच नियंत्रण करायला पाहिजे होतं, तर त्यांनी ते केलं नाही आहे. काय पंतप्रधानांनी देशसेवा केली पाहिजे. ते जेव्हा दौऱ्याला जातात त्यांच्या पाठीमागे किती कार असतात, 15-20 कार असतात. मग ते डिझेलला जातात. तुम्ही स्वतः काटकसर करा, मग लोकांना शिकवा कसं करायचं ते. स्वतः उडवता कपडे बघा पंतप्रधानचे कसे असतात. हे सोनारांना सोनं घालू नका बोला, हे चुकीचं आहे. साधा कारीगर तो काय करणार बिचारा? कामं लोकांनी बंद केलं ते, आणि बंद तर होणारच नाही. एक लग्न झाल्यानंतर वडील आपल्या मुलीला एक मंगळसूत्र तरी करेल. आणि जसे निर्बंध सगळ्यांवरती आहे तसे त्यांच्यावर पण झाले पाहिजे. असं नाही की फक्त देशाच्या नागरिकांसाठी ते सगळे निर्बंध आहेत. तसं गव्हर्नमेंट पण खूप साऱ्या गाड्या घेऊन फिरतात वगैरे, त्यांच्यावरती पण जे फॅसिलिटीज आहेत त्या पण कमी केल्या पाहिजे. फक्त नागरिकांवर टाकून फायदा नाही आहे या गोष्टीचा. कारण कळलं पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना. हे का आवाहन केलं जातं आहे की हे लादलं जाते असं तुम्हाला वाटतं? लादलं जातं, ऑफकोर्स लादलं जातं. अजून काय नाही, पहिल्यापासून लादलंच गेलेलं आहे, आताही लादलंच जात आहे. आज जनता विचारच करत नाही. जनतेला सगळं असं हे करून टाकलं आहे, येडं बनवलं आहे साध्या सोप्या शब्दात. पण मतदान करतो तेव्हा आपण विचार करतो. मतदान पोचतं हे कुणाला माहिती आहे? मतदान त्या व्यक्तीला पोचतं हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला खात्री आहे का? तुम्हाला खात्री आहे त्याची?